इतर बातम्यांकडे वळूया। 100 कोटी रुपये कथित वसुली प्रकरणातील आरोपी सचिन वाझेला विशेष सत्र न्यायालयाने माफीचा साक्षीदार घोषित केलेला आहे। कारमायकल रोड वाहन स्फोटक प्रकरणी अटक झाल्यानंतर सचिन वाझेने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता। मात्र या प्रकरणी सचिन वाझेला माफीचा साक्षीदार घोषित केल्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते। सचिन वाझे माफीचा साक्षीदार, अनिल देशमुखांना मोठा धक्का। वसुली प्रकरणाला वेगळं वळण। 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आता आणखीनच वाढणार आहेत। कारण या प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाझे हा आता माफीचा साक्षीदार बनलाय। खरं तर सचिन वाझेनं या संदर्भातील एक अर्ज सीबीआय कोर्टासमोर दाखल केला होता। त्यानं माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली होती। यात महत्त्वाची भूमिका बजावली ती सीबीआयनं। वाझेला माफीचा साक्षीदार करण्यात यावा यासाठी सीबीआयनं विशेष सीबीआय न्यायालयाला विनंती पत्र दिलं होतं। त्यावर कोर्टानं सचिन वाझेचा अर्ज मान्य केलाय। त्यामुळे आता या प्रकरणी अनिल देशमुख आणखीनच अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते। आज जो अर्ज केला होता सचिन वाझेंच्या बिहाफवर माफीचा साक्षीदार होण्यासाठी तो कोर्टाने अलाव केलेला आहे। काही कंडिशन्स दिलेले आहेत, ते कंडिशन्स त्यांना एक्सप्लेन केलेले आहेत, ते त्यांनी मान्य केलेले आहेत। 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणी सचिन वाझेनं सीबीआयला कबुली जबाब दिलाय। आपल्या जबाबात वाझेनं काही धक्कादायक खुलासे केल्याचं बोललं जातंय। सीबीआयनं सादर केलेल्या पत्रानुसार तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सहमतीनं सचिन वाझेकडे काही महत्त्वाची आणि हाय प्रोफाईल प्रकरणं सोपवण्यात आली होती। अनेक प्रकरणात अनिल देशमुख स्वतः सचिन वाझेला थेट सूचना केल्याचा सीबीआयचा आरोप आहे। सचिन वाझे तपास करत असलेल्या महत्त्वाच्या प्रकरणाची सर्व माहिती अनिल देशमुखांना होती। पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुखांनी हस्तक्षेप केल्याचे पुरावे हाती लागल्याचा सीबीआयचा दावा आहे। मुंबईतील ऑर्केस्ट्रा बार आणि हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांकडून पैसे उकळण्यात आले होते। त्या कामात अनिल देशमुखांचा पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा देखील सहभाग असल्याचे भक्कम पुरावे सचिन वाझेनं सीबीआयला दिले आहेत। पैसे गोळा करण्यासाठी कशा पद्धतीनं माणसं नेमण्यात आली होती, तसंच कशा प्रकारे पैसे गोळा केले जात होते याची इत्थंभूत माहिती सचिन वाझेनं सीबीआयला दिली आहे। सचिन वाझेला पुन्हा पोलीस सेवेत घेताना नेमकं काय घडलं होतं याविषयीची माहिती देखील आणि पुरावे सचिन वाझेनं सीबीआयला दिले आहेत। सचिन वाझेनं आपला कबुली जबाब सीलबंद पाकिटात कोर्टाला सादर केला होता। या कबुली जबाबाच्या पार्श्वभूमीवर कोर्टानं त्याचा अर्ज मान्य केलाय। अटी आणि शर्तींसह विशेष सीबीआय न्यायालयानं सचिन वाझेला माफीचा साक्षीदार घोषित केलाय। अटी एवढेच आहेत जे मॅन्डेट ऑफ लॉ मध्ये जे आहे, अटी एवढ्याच असतात दॅट ही शुड मेक ट्रू अँड कंप्लीट डिस्क्लोजर ऑफ द फॅक्ट्स विदिन हिज नॉलेज। येत्या 7 जूनला सचिन वाझेला प्रत्यक्ष कोर्टात हजर केलं जाणार आहे। वाझेला माफीचा साक्षीदार घोषित केल्यामुळे आता त्याच्या जामिनाचा मार्ग मोकळा झालाय। कोर्टानं वाझेला माफीचा साक्षीदार घोषित केल्यानंतर वाझेला 100 कोटी वसुली प्रकरणी जामीन मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। वसुली प्रकरणात सचिन वाझेची निर्दोष मुक्तता होऊ शकते अथवा त्याला नाममात्र कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते। खरं तर सचिन वाझे हा दक्षिण मुंबईतील कारमायकल रोड वाहन स्फोटक प्रकरणी आरोपी आहे। या प्रकरणाचं बिंग फुटू नये म्हणून या प्रकरणातील मनसुख हिरनची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी एटीएसनं बेड्या ठोकल्यानंतर सचिन वाझेनं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता। तसंच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही वाझेनं केला होता। 100 कोटींच्या वसुली प्रकरणाचा तपास सीबीआय कडून केला जातोय। या प्रकरणात सचिन वाझे आरोपी आहे। तसंच अनिल देशमुखांना तुरुंगाची हवा खावी लागते। मात्र सचिन वाझेनं माफीचा साक्षीदार होत 100 कोटी रुपये वसुली प्रकरणातून स्वतःच्या बचावाचा मार्ग तर तयार केला नाही ना, अशी ही शक्यता वर्तवली जाते। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बातमी आहे पालकांची झोप उडवणारी आणि काळजात धडकी भरवणारी। कारण पिंपरी चिंचवड शहर लहान मुलांच्या आत्महत्येने हादरलंय। चक्क बाहुलीला गळफास देऊन त्यानंतर एका 8 वर्षाच्या मुलाने गळफास लावून घेतला आणि आत्महत्या केली। तर आणखी एका 16 वर्षाच्या मुलाने रागाच्या भरात आपलं आयुष्य संपवलंय।
गाण्यांमध्ये गुंडाळलेली आणि फाशी दिलेली ही बाहुली केवळ खेळण्यातली नाहीये, तर हिच्या सोबत खेळता खेळता एका 8 वर्षांच्या मुलाचा जीव गेलाय. पिंपरी चिंचवड मधली ही धक्कादायक घटना आहे. बाहुलीला गळफास दिल्यानंतर स्वतः गळफास घेऊन फक्त 8 वर्षांच्या कमल साऊदनं खेळता खेळता आत्महत्या केली आहे. पण या सगळ्या मागे हॉरर फिल्मचा प्रभाव असल्याचा दावा त्याच्या आई वडिलांनी केलाय. मैं ऐसा क्यों नाटक किया, तो ऐसा बोल के मैं उसको हिलाया. हिलाने के टाइम उसका शरीर थोड़ा ठंडा था. मैंने उसको टॉवेल निकाल दिया. निकालने के बाद उसका अंदर गले में उसका रस्सी था. रस्सी भी ऐसा खुला ही था. मैंने रस्सी उसको ऐसा निकाल के उसको फेंक दिया नीचे. फेंकने के बाद मेरा लड़का ऐसा क्यों किस लिए किया ऐसा बोल के उसको कमल कमल जोर से बोला. उसने कुछ बोला नहीं, तो गया था, कैसे बोलेगा. त्याचं वय 8 वर्षाचं आहे आणि ते घरात कुणी नसताना तो एकटाच घरात खेळत असताना प्रथमदर्शनी घटनास्थळाच्या पंचनाम्यावर असं निष्पन्न झालं की त्यानं ती एक छोटी बाहुली होती. त्या बाहुलीलाही तशा प्रकारचं तोंडावर कपडा टाकून रस्सी बांधलेली दिसून आली. त्यावरून त्यानं कुठली तरी हॉरर फिल्म पाहून हे कृत्य केलेलं असावं असं प्रथमदर्शनी तपासात चौकशीत निष्पन्न झालेलं आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडच्या दिघी परिसरात एका 16 वर्षांच्या मुलानं मोबाईल काढून घेतल्यामुळे आपलं जीवन संपवलं. मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास कर या पालकांच्या एका वाक्यानं बद्रीनाथ राठोड या 16 वर्षांच्या मुलाच्या डोक्यात राग गेला आणि त्याने गळफास घेत आयुष्य संपवलं. OTT सारख्या प्लॅटफॉर्मवर ज्याच्यावर सेन्सॉरशिपचं काही नियंत्रण नाही आहे, तिथे वेगवेगळ्या मालिका असतील, वेगवेगळ्या घटना असतील, ते व्हायलन्स असेल, त्या सगळ्या गोष्टींकडे लहान मुलं आकर्षित होत जातात आणि त्याच्यात त्या भावविश्वामध्येच रमून जातात. त्यांना परिस्थिती, जी आजूबाजूची परिस्थिती असते त्यांच्याशी एक प्रकारे डिस्कनेक्ट होऊन ते आपल्या व्हर्च्युअल विश्वामध्येच जगायला लागतात. आणि त्याच्यातूनच आपण लक्षात येतं की जसं काही गेम्स असतात, आता आपण म्हणतो PUBG गेम्सचं व्यसन किंवा ब्लू व्हेल्स, अशा जे काही व्यसन आहेत त्याच्यातनं पोरंही अशा प्रकारची टोकाची भूमिका घेतात. पिंपरीतल्या 2 अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येच्या सत्रामुळे महाराष्ट्र सुन्न झालाय. खेळण्या बागडण्याच्या वयात नकळत मुलांनी पाहिलेल्या गोष्टी आणि त्यांचे मुलांच्या मनावर होणारे परिणाम याचं रूपांतर इतक्या भयंकर घटनांमध्ये होत असेल तर पालकांनी डोळ्यात तेल घालून मुलांच्या वागण्या बोलण्याचं अवलोकन करणं गरजेचं आहे. गोविंद वाकडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. कुख्यात दहशतवादी हरविंद सिंग संधू उर्फ रिंदा यानं बियाणी यांची हत्या केल्याचं समोर आलंय. खंडणीसाठी ही हत्या करण्यात आली असून रिंदाच्या शूटचा शोध घेतला जातोय. बियाणींचे मारेकरी गजाड. खंडणीसाठी बियाणींची हत्या. कुख्यात रिंदा टोळीचा हात. नांदेडमधील व्यावसायिक संजय बियाणी यांच्या खुनाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आलंय. खंडणीसाठी कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंग संधू उर्फ रिंदा यानं संजय बियाणींची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. सदरचा जो कट आहे तो रिंदामार्फत चालवला गेलेला होता आणि जे आरोपी सध्या अटक आहेत त्यांच्या तपासामधून हे आम्हाला निष्पन्न झालेलं आहे. आणि प्राथमिकदृष्ट्या जी माहिती मिळालेली हा फक्त खूप अगोदर हे सांगणं होतं. प्राथमिकदृष्ट्या खंडणी आणि पैशाची देवाणघेवाण याच्या वादामधून हे झालेलं प्रकरण दिसून येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 मध्ये रिंदानं आपल्या हस्तकांमार्फत संजय बियाणी यांच्याकडे 5 कोटींची खंडणी मागितली होती. मात्र बियाणी यांनी खंडणी द्यायला नकार दिला होता. तसंच रिंदा विरोधात पोलिसात तक्रारही केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं होतं. मात्र सरकारनं पोलीस संरक्षण हटवताच रिंदानं आपल्या हस्तकांमार्फत बियाणींची हत्या घडवून आणली. दहशतवादी रिंदानं बियाणींच्या हत्येचा कट रचल्याचं तपासात समोर आलंय. दहशतवादी रिंदाचे इंटरनॅशनल बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेशी संबंध असून खंडणीतून मिळालेला पैसा
तो दहशतवादासाठी वापरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. नांदेड पोलिसांकडून त्याचाही तपास केला जाणार आहे. 5 एप्रिलला नांदेडमध्ये संजय बियाणी यांची त्यांच्या घरासमोर हत्या करण्यात आली होती. भर दिवसा 2 मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हत्येच्या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली होती. बियाणी यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची निर्मिती केली होती. बियाणींच्या हत्येमुळे व्यापारी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. व्यापाऱ्यांनी मोर्चाही काढला होता. तसंच बियाणी यांच्या कुटुंबियांनी सीबीआयकडे तपास देण्याची मागणीही केली होती. मारेकरी हाती लागत नसल्यामुळे पोलिसांवर दबाव वाढतच चालला होता. अखेर 55 दिवसांनी नांदेड पोलिसांनी या खुनाचा छडा लावलाय. बियाणी यांच्यावर गोळ्या झाडणारे शूटर अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नसले तरी त्यांची ओळख पटली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. खरं तर सुरुवातीपासूनच दहशतवादी रिंदावर संशय व्यक्त केला जात होता. दहशतवादी रिंदाचं नांदेड कनेक्शन आहे. CCTVमध्ये जे दिसत आहे ते या 6 मध्ये नाही आहे. हे 6 जे आरोपी आहेत ते वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला जसं मी सांगितलं होतं की या गुन्ह्यामध्ये त्यांचं सामील होते आणि त्याच्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली आहे. जे बाहेरचे आरोपी आहेत त्यांना अजून अटक करणं बाकी आहे. त्यांचाही तपास चालू आहे आणि लवकरात लवकर ती सुद्धा समोर येते. 2016 साली रिंदाच्या भावाचा नांदेडमध्ये खून झाला होता. त्याचा सूड घेण्यासाठी रिंदानं दोघांची हत्या घडवून आणली होती. त्या हत्येनंतर नांदेडमध्ये रिंदाच्या नावाची दहशत पसरली होती. 2016 ते 2019 या 3 वर्षात रिंदानं आपल्या हस्तकांमार्फत उद्योजक आणि व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळली. तसंच चौघांवर आपल्या हस्तकांमार्फत गोळीबार घडवून आणला होता. पण दरम्यानच्या काळात पोलिसांनी त्याच्या हस्तकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामुळे त्याच्या कारवाया थंडावल्या होत्या. रिंदा पंजाबचा आहे आणि नांदेड येथे शिक्षण झालेलं आहे. नांदेड येथे रोशन सिंग माळी आणि रिंदा यांचे तापसात क्रॉस मर्डरचे आणि 307चे गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर त्याच्या नावाने किंवा त्याच्याकडनं आलेल्या व्हॉइस क्लिपनुसार ठिकठिक वेळोवेळी लोकांना धमकीचे मेसेज आलेले आहेत. खंडणीचे गुन्हे सुद्धा आपल्याकडे दाखल आहेत. एकूण 50 साथीदार रिंदाचे नांदेड शहरामध्ये यापूर्वी निष्पन्न झालेले आहेत. नांदेडमध्ये आपली दहशत निर्माण करण्याकरता रिंदानं बियाणी यांची हत्या घडवून आणली. पण रिंदाच्या टोळीची दहशत मोडून काढण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय. रिंदा या दहशतवाद्याचा बब्बर खालसा या संघटनेशी संबंध असल्याचं देखील यापूर्वी उघड झालं आणि संजय बियाणी यांची हत्या फक्त खंडणीसाठी त्यानं केली. याशिवाय त्याची दहशत पसरवणं हा त्यामागचा उद्देश होता. त्यानंतर देखील अनेकांकडनं खंडणीसाठी फोन गेल्याची देखील माहिती आहे. खंडणीचा हा पैसा तो दहशतवादी कारवायांसाठी तर वापरत नव्हता ना, याचा तपास होणं आता महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. आता 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांकरता आणि त्यांच्या पालकांकरता एक मोठी बातमी आहे. 10वी-12वीचे निकाल यावर्षी वेळेत लागण्याची शक्यता व्यक्त होते. 12वीचा निकाल हा पुढच्या आठवड्यात लागेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी लागण्याची शक्यता आहे. तर 10वीचा निकाल हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. तर आमचा प्रयत्न राहील की या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पुढच्या हप्त्यामध्येच जर समजा झालं तर 12वीचा निकाल लावावा आणि त्याच्यानंतर 10-15 दिवसांनी जे आहे ते आम्ही 10वीच्या निकालासंदर्भामध्ये निर्णय घेणार आहोत. म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये 12वीचा निकाल लागणार आणि त्याच्या 15 दिवसांनंतर 10वीचा निकाल लागणार. मॉन्सून संदर्भात बोलूया. मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात सध्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यात सध्या मॉन्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. सांगली, मनमाड, अमरावती, अकोला, वाशिम या ठिकाणी आज पाऊस पडला. सांगली आणि मिरज शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर नाशिकच्या ग्रामीण भागात आणि मनमाडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. चांदवडला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. पावसात उघड्यावर ठेवलेला कांदा भिजला, त्यामुळे शेतकऱ्याचं जरा नुकसान झालंय. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तुफान पावसामुळे वैभव मंगल कार्यालयातील लग्न समारंभात तारांबळ उडाली. याशिवाय अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या वादळामुळे गांधीग्राममध्ये प्रचंड धावपळ झाली. याशिवाय वाशिम शहर आणि जिल्ह्यातील वाई, वारला, हराळ यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मॉन्सून पूर्व पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांची उकाड्यातून सुटका झालेली आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीनं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावलंय। सोनिया गांधी यांना 8 जूनला चौकशीकरता बोलवण्यात आलंय। भाजपकडून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय। तसंच सोनिया आणि राहुल गांधींच्या पाठीशी असल्याची ग्वाही पक्षाच्या नेत्यांनी दिलेली आहे। देशाच्या राजकारणात पुन्हा भूकंप आलाय। नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीनं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींना समन्स बजावलंय। नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल वोरा, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पिट्रोदा यांच्यावर आरोप केले होते। या प्रकरणी अभिषेक मनु सिंघवींनी काँग्रेसची बाजू मांडली। ईडीनं हे प्रकरण बंद केलं होतं, मात्र भाजप राजकीय विरोधकांना धमकावण्यासाठी सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप संघवींनी केलाय। हमारे सत्तारूढ़ सरकार के लोगों को अच्छा नहीं लगा, उन्होंने ईडी में लोगों को बदला, हटाया, निरस्त किया अपने पदों से और नया केस खुलवाया प्रेशर डाल के, और उसके बाद अब 7 साल बाद ये समन्स दे रहे हैं। विरोधकांवर दबाव आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनीही केलाय। तर देशातील जनता आणि पक्ष नेत्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही बाळासाहेब थोरातांनी दिली आहे। मोदी सरकारचं एक स्टँडर्ड स्टाईल अशी आहे की या सर्व ईडीआय, सीबीआय, इन्कम टॅक्सचा वापर हा विरोधी पक्षामध्ये एक दहशत निर्माण करायची, त्यांचा बिमोड करायचा, त्यांना नामोहरण करायचं आणि त्यातून मग आपल्यावर टीका करायची थांबवतील अशी भोळी अपेक्षा ही मोदी सरकारची आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही काँग्रेस जनता आदरणीय सोनियाजींच्या, राहुलजींच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोतच, पण मला खात्री आहे की देशातली जनता सुद्धा आदरणीय सोनियाजींच्या पाठीशी, राहुलजींच्या पाठीशी, काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिलेली आपल्या सगळ्यांना दिसेल। केंद्र सरकारकडून आकसातून सुरू असलेल्या कारवायांना कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय। आणि निश्चितच हे दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे। मागच्या 8 वर्षात जितक्या लोकांना ईडीच्या नोटिसा आल्या आणि किती लोकांवर कारवाया झाल्या आणि किती लोक त्याच्यामध्ये तुरुंगात गेले, याचा जर रेशो जर आपण चेक केला तर आपल्या लक्षात येईल की अगदी नगण्य लोकांचं कारवाया शेवटपर्यंत गेलेल्या आहेत। बाकीचं प्रकरणं कुठं गेलेत हे आजपर्यंत कळालेलंच नाहीये। मागील काही वर्षांपासून चर्चेत असलेलं हे प्रकरण नेमकं काय आहे त्यावर नजर टाकूया। काँग्रेस नेत्यांचा संस्थेच्या मोक्याच्या जागी असलेल्या मालमत्तांवर डोळा होता। त्या हडपण्यासाठी सोनिया आणि राहुल यांनी यंग इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत घोटाळा केला असा आरोप आहे। 2000 कोटींच्या मालमत्तेचा सौदा 50 लाखांमध्ये करण्यात आल्याचा आरोप केला जातोय। सोनिया आणि राहुल यांच्यासहित सुमन दुबे, मोतीलाल वोरा, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पिट्रोदा यांची भूमिकाही संशयास्पद आहे। मात्र सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी सगळे आरोप फेटाळले। या प्रकरणामध्ये सध्या भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी न्यायालयीन लढा देत आहेत। यापूर्वी 12 एप्रिलला काँग्रेस नेते पवन बन्सल यांची नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं चौकशी केली होती। आर्थिक व्यवहारांसह अनेक बाबींवर त्यांची चौकशी करण्यात आली। आता सोनिया गांधी आणि राहुल गांधींना समन्स बजावण्यात आल्यानं काँग्रेसकडूनही आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे। स्वाती लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सोनिया आणि राहुल गांधी यांना ईडीचं समन्स पाठवण्यात आलंय। यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे। इतिहासातील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत त्यांनी नेहरू आणि गांधींचं नाव घेत केंद्रावर टीका केली। अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी त्याच्यामध्ये ईडीच्या नोटीस आल्या, आता सोनिया गांधीपर्यंत गेलं। मला तर वाटतं एक दिवस ईडीचे अधिकारी जातील आणि पंडित नेहरूंच्या स्मारकावर ईडीची नोटीस ठेवतील। पंडित नेहरू नाही नोटीस आता एवढंच एक शिल्लक आहे या देशामध्ये। पंडित नेहरू, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल यांनाही तुम्ही पूर्वी जे काही केलेले आहेत व्यवहार, त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। हे पार्लमेंट कसं बांधलं, ती इमारत कशी बांधली, हा देश कसा घडवला, याचा हिशोब द्या म्हणून ईडीचे लोक जातील आणि नोटीस मागतील। अशा एका वेगळ्या कालखंडामध्ये आपण आज जगतो आहोत आणि राहतो आहोत।
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून 2 दिवसाचं शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। शिर्डीत आजपासून या नवसंकल्प कार्यशाळेला सुरुवात झाली आहे। या कार्यशाळेत उदयपूरमध्ये ठरवलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। तसंच या 2 दिवसांच्या काळात काहींचे राजीनामे घेतले जाण्याची शक्यताही वर्तवली जाते। जवळपास 20 ते 22 लोकांना राजीनामे द्यावे लागण्याची शक्यता आहे। या शिबिरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यासह इतर नेते मंडळी उपस्थित आहेत। पदावर गाज नाही, हा विषय एका पदावर 5 वर्षाच्या वर असतील त्यांना कमी करावं लागणार आहे आणि एक व्यक्ती समजा 3-4 पदावर असेल तर त्याला त्याचं पद कमी करायला गाज येणार नाही। हा शब्द थोडासा जास्त कडक वाटतो। एक जे AICCनी जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी करायचं हे आमचं 2 दिवसाचं शिबिर आहे। राज्यसभेच्या काँग्रेसच्या उमेदवाराबाबत कोणतीही नाराजी नाही, आम्ही फक्त मुकुल वासनिक यांचं नाव सुचवलं होतं, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे। स्पष्ट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली होती राज्यसभेच्या जी काही जागा देण्यात आली होती, म्हणजे जी महाराष्ट्रातली जागा, त्यावरून बिलकुल नाराजी व्यक्त केली नव्हती। मी फक्त सूचना केली होती की आम्ही मुकुल वासनिक यांच्या उमेदवारीचं स्वागत केलं होतं, ते फक्त आमच्या राज्यातून यावी एवढी अदलाबदल करायची विनंती केली होती। साईबाबा संस्थानात 6 जणांची विश्वस्तपदी वर्णी लागलेली आहे। महत्त्वाची बातमी येते आहे, पूर्वीचे 11 आणि आता 6 जणांची निवड झाली आहे। शिर्डी पालिकेचे नगराध्यक्ष पदसिद्ध नव्यांमध्ये 3 शिवसेना, 2 काँग्रेस आणि नव्या विश्वस्तांमध्ये 1 जण राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे। 6 जणांची विश्वस्तपदी निवड झालेली आहे। पूर्वीचे 11 आणि आत्ताचे 6 असे विश्वस्तपदी नियुक्त असतील। शिर्डी पालिकेचे नगराध्यक्ष पदसिद्ध नव्यांमध्ये 3 शिवसेना, 2 काँग्रेस आणि 1 राष्ट्रवादीचा आहे। दिवसभराच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण पुढच्या बातमीकडे वळूया। काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीनं नोटीस बजावल्याची बातमी ताजी असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली। ईडीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला नोटीस बजावली आहे। ईडीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना नोटीस बजावली आहे। ईडीनं जप्त केलेली प्रॉपर्टी रिकामी करा, अशा प्रकारची ही नोटीस आहे। जमीन घोटाळा प्रकरणामध्ये ईडीनं खडसेंची जागा जप्त केली होती, ती जागा रिकामी करण्याची नोटीस ईडीनं त्यांना बजावली आहे। ईडीकडून एकनाथ खडसे यांची गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 5,75 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली होती। यामध्ये जळगाव आणि लोणावळा इथल्या जागेचा समावेश होता। भोसरी MIDC जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आली होती। तर साई रिसॉर्ट्स प्रकरणी राज्य सरकारने काय कारवाई केली याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्याला दिले आहेत। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आज हे पत्र पाठवलं आहे। त्यामध्ये साई रिसॉर्टवर काय कारवाई केली याची डिटेल माहिती सादर करावी, असे निर्देश केंद्राने राज्याला पाठवले आहेत। दीपाली सय्यद आणि भाजप महिला मोर्चा वाद आता पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलाय। दीपाली सय्यद यांनी उमा खापरेंविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। काही दिवसांपूर्वी उमा खापरेंनी दीपाली सय्यद यांना घरात घुसून मारण्याचा इशारा दिला होता। त्याच विरोधात सय्यद यांनी उमा खापरेंची तक्रार केली आहे। गंदी राजनीति करना है भाजपा की। आज जिस तरह से शुरुआत की है भाजपा ने, आज दूसरी एक कार्यकर्ता है उमा खापरे करके, उन्होंने खुलेआम प्रसार माध्यम में मुझे धमकी दी है कि ना मेरे घर पे घुस के मुझे मारेंगे, शिवसेना भवन में घुस के मारेंगे। तो ये जो तरीका है इनका, और सबसे बड़ी बात तो ये ऐसा कोई जो लेके आता है, जैसे वो राणा आई, उन्होंने कहा कि हम मातोश्री में घुस के अंदर घुस के हम हनुमान चालीसा पठन करेंगे। औरंगाबाद शहरामध्ये 8 जूनला होणाऱ्या शिवसेना रॅलीचा टीझर प्रसिद्ध करण्यात आलाय। औरंगाबाद नाही, संभाजीनगर मी नाव दिलंय, शिवसेनेनं नाव दिलंय। या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील वक्तव्याचा वापर या टीझरमध्ये करण्यात आलाय। औरंगाबाद नाही,
संभाजीनगर आम्ही नाव दिले, शिवसेना नाव दिले. गेले काही महिने चर्चेत असलेले मनसे नेते तथा पुणे महापालिकेचे नगरसेवक वसंत मोरे आणि शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांची आज भेट झाली. पुण्यामध्ये ही भेट झाली. पहिल्याच भेटीत राऊतांनी वसंत मोरे यांचं कामाचं तोंडभरून कौतुक केलं. 5-10 मिनिटांच्या गप्पानंतर पुन्हा भेटू म्हणत दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला खरा, पण उभय नेत्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. राऊत साहेब फक्त मला एवढंच बोलले की माझं नाव सांगितलं त्यांना गजानन थरपुडेंनी, वसंत मोरे. तर साहेब बोलले की ओके, हां तात्या. आणि त्यानंतर ना तात्याला भेटणं रेअर झालं आहे. आणि तुमचा प्रभाग कसा झाला, किती नंबर तुमचा प्रभाग, काम कसं चाललं आहे तुमचं, इतकं सर्व चौकशा त्यांनी माझ्याकडे केल्या. आणि त्याच्यानंतर ना लगेचच ते गेले. असं तिथं कुठलंच काहीच वाक्यता झाली नाही. एका लग्न समारंभामध्ये ज्या भेटीगाठी होतात त्याप्रमाणे त्यांची भेट माझी झाली. नाशिकमध्ये झालेल्या शास्त्रार्थ सभेत अंजनेरी इथल्या हनुमान जन्मस्थळावरून मोठा गदारोळ झाला. या सभेत महंतांनी चक्क गोविंदानंद महाराज यांच्यावर माईक उगारल्याचं पाहायला मिळालं. घटनेनंतर सोशल मीडियावर मात्र हा विषय चर्चेचाच विषय बनला. महंतांनी गोविंदानंद महाराज यांच्यावर उगारलेल्या माईकची नक्कल आज मंत्री छगन भुजबळांनी करून दाखवली. काल ज्या पद्धती नाशिकमध्ये एक धर्मसंस्था भरवण्यात आली होती, 2 वाद दिसले हनुमान मारुती यांच्या जन्मस्थळावरून, त्यावर तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला काय त्याच्यामध्ये शंका आहे का? नाशिकला जन्म झाला असं आहे की आतापर्यंत तर मशिदीमध्ये मंदिर आहेत, वर चाललं होते. आता देवाचा जन्म इथे झाला का तिथे झाला, काय करायचं? आम्ही तर म्हणणार बस अंजनेरीला जन्म झाला, तुम्हाला तिकडे काय करायचं तुम्ही तिकडे करा. तर हे भांडण जे आहे हे करण्याचं काही कारण नाही. उगीच पोलिसांना काम, सगळ्यांना काम. बीडच्या काजळवाडी गावात माझ्यासोबत लग्न कर म्हणत ऊसतोड कामगाराच्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गावातल्याच नराधम गावगुंडानं विष पाजलं. कुटुंबातील व्यक्तींनी वेळीच सतर्कता दाखवत त्या गावगुंडाच्या तावडीतून मुलीला सोडवलं. तिला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. या धक्कादायक आणि संतापजनक घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होतीये. एकतर्फी प्रेमातून बीडच्या काजळवाडी गावात संतापजनक घटना घडलेली आहे. आई वडील ऊस तोडणीसाठी कारखान्याला गेल्यानंतर अवघ्या 16 वर्षांच्या या अल्पवयीन मुलीला माझ्यासोबत लग्न कर असं म्हणत गावातल्या गावगुंडानं थेट विषच पाजलंय. कुटुंबातल्या व्यक्तींनी वेळीच सतर्कता दाखवली आणि गावगुंडाच्या तावडीतून या मुलीला सोडवलं आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. घरी येऊन संध्याकाळी विष पाजलं. का पाजलं नेमकं? का माझ्या संग लग्न कर म्हणून फोनवर धमक्या देतो. कारखान्यात गेलं तरी महाग कुठं आडायचं, धमक्या द्यायच्या माझ्या संग लग्न कर म्हणून. आणि मी 700 किलोमीटरवर लांब, मला येता येईना. आल्याच्या नंतर पुन्हा रात्री त्यांनी हे गोंधळ केला. गेल्या 2 वर्षांपासून या गावगुंडाकडून पीडित मुलीची सतत छेड काढण्याचा प्रकार सुरू होता. गावातील असल्यामुळे आम्ही त्याला समजावून सांगितलं, पण तो ऐकतच नव्हता असं पीडितेच्या चुलत्यांचं म्हणणं आहे. मुलीला शिकायचं, तिच्या वडील जातो ऊस तोडायला, तिचं काहीतरी पुढचं भविष्य काहीतरी होईल, त्याला समजून सांगून बी ते ऐकलेलं नाही. त्यांनी मुलगी शाळेत पाठवत नाही. बीड जिल्ह्यामध्ये महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेवराई आणि अंबाजोगाईत काही दिवसांपूर्वी घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना ताज्या आहेत. त्यामुळे अशा नराधमांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुका असेल या ठिकाणी, केस तालुका असेल या ठिकाणी शाळेतील मुलीवर गावगुंडाकडून, टोळक्याकडून त्रास देण्यात येत आहे. मुलीचा सुरक्षेचा प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झाला आहे.
वेळ आली आहे की परत एकदा या जिल्ह्यातील प्रशासन, पोलीस प्रशासन आहे का नाही, पोलीस प्रशासन कोणतेही जरब कारवाई करत नाही. पोलिसांकडून पीडितेचा जबाब नोंदवला गेला असून आरोपीचा सध्या शोध सुरू आहे. बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. महिला आणि मुलींना छेडणाऱ्या अशा गावगुंडांवर आणि रोड रोमियोंवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सध्या केली जाते. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. नागपूरमध्ये पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे. विकृत मानसिकतेच्या मयूर मोडक यानं तब्बल 7 मुलांसोबत अनैसर्गिक अत्याचार केले होते. पॉक्सो अंतर्गत आरोपी अटक करण्यात आलाय. याच पडक्या घरात आरोपी मयूर मोडक याने 7 मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केले होते. आरोपीने सीताबर्डी भागातील वसंतराव नाईक झोपडपट्टीतील 7 अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केला. एप्रिल आणि मे या 2 महिन्यात त्याने हे अत्याचार केल्याचं उघड झालंय. आंबे आणि चिंचा देण्याचा आमिष दाखवून आरोपी लहान मुलांना महाराजबाग परिसरातल्या या पडक्या घरात घेऊन यायचा आणि अत्याचार करायचा. एका अल्पवयीन मुलाने आपल्या पालकांना असं सांगितलं की त्याच्या बाबतीत एका तरुण व्यक्तीने काही अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यासोबतच त्याचे इतर काही जे काही बालकं त्या वस्तीमधले आहेत, त्याचे मित्रमंडळी, त्यांच्या बाबतीतही तो समासात करतो आहे किंवा त्यांनी यापूर्वी असं केलेलं आहे. अशा स्वरूपाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही तातडीने त्या गोष्टीची दखल घेतली. 27 मे रोजी मयूरने 9 वर्षांच्या मुलासोबत हे अनैसर्गिक कृत्य केलं. पीडित मुलगा घरी परतल्यानंतर तो वेदनांनी त्रासलेला होता. त्यामुळे घरातल्या सदस्यांनी विचारपूस केल्यानंतर ती सगळी परिस्थिती उघड झाली आणि त्यानंतर आरोपीने इतर मुलांसोबतही केलेलं अनैसर्गिक कृत्य समोर आलंय. पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कलम 377 तसेच पॉक्सो कायदा कलम 4, 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि तात्काळ आपण पोलिसांना तपास पथकं रवाना केलेली होती 3 ते 4. कारण हा तरुण 2 दिवसांपासून फरार होता, गायब होता. आपण त्याला काल रात्री उशिरा अटक केलेली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास सुरू केलाय. हा आरोपी विकृत आहे का, त्याने इतर ठिकाणी सुद्धा असं काही केलंय का, याचा तपासही आता सुरू करण्यात आलाय. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. यवतमाळ जिल्ह्यात पुसद इथली यवतमाळ जिल्हा सहकारी कापड उत्पादक सूतगिरणी गेली 22 वर्ष संचालक मंडळाच्या धोरणामुळे बंद आहे. यामुळे 1200 कामगारांचं हातचं काम गेलं आणि त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. कुणाला कामधंद्यासाठी यवतमाळ सोडावं लागलं, कुणाची उपासमार होते. या कामगारांनी अनेक राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवले, आपली व्यथा सरकार दरबारी मांडली, पण काही झालं नाही. गेली 22 वर्ष या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्षच केलं जात आहे. 2000 पर्यंत केली. मधात एकदा बंद पडली 2 वर्षे. त्याच्यानंतर त्यांनी लुधियानाला दिली 10 वर्षाच्या करारावर. त्यांनी काही वर्ष चालवली. चालल्याच्यानंतर पुन्हा बंद पडली. तर कोणी लक्ष द्यायला तयार नाही, काहीच नाही. सगळ्या मशीनं खंगार झाल्या, कोणी नेल्या चोरून. तिथं उभं राहता येत नाही. आता फक्त वॉचमन आहेत. मनोहर नाईक बंद पडली, पगारी नाही मिळाल्या. आता वडिलांची तब्येत राहत नाही. महिन्याला त्यांना 3-4 हजार गोळ्या लागतात. 3 बहिणी होत्या, 3 बहिणीचे लग्न केले. वडिलांनी गिरणी पडल्या, रोजंदारी केली. आता वडिलांची तब्येत राहत नाही, त्यामुळे 4-5 हजार 3 हजार दवाखान्याला लागतात. आता गिरणी बंद पडल्यामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली की पगारी नाही दिल्या. शासनाच्या जागेवरती यवतमाळ जिल्हा सहकारी सूतगिरणीची निर्मिती झाली होती आणि मागच्या जवळपास 25 वर्षापासून सदर सूतगिरणी अवसायनात आहे व तेव्हापासूनही बंद आहे. या सूतगिरणीमध्ये 1200 कामगार कार्यरत होते. ते देशोधडीला लागले आहेत. त्यांचे सगळे जीवन उद्ध्वस्त झाले आहेत. मागच्या 22-25 वर्षापासून या जागेचा उपयोग सार्वजनिक कामाकरता होण्याची गरज होती, तोही देखील होत नाही. मध्ये पुन्हा एकदा स्वागत. भारतातील वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाच्या ट्रेनपैकी एक असलेली डेक्कन क्वीन
आजच्या दिवशी तिचा वाढदिवस साजरा केला जातो। 1 जूनला वाढदिवस असतो तिचा। डेक्कन क्वीनने आज 93व्या वाढदिवस साजरा केला। डेक्कन क्वीनसाठी नवीन LHB डबा जोडण्यात येणार आहे। डेक्कन क्वीन ही भारतातली एकमेव गाडी आहे ज्यात डायनिंग कारची सुविधा असणार आहे। यामध्ये धावत्या ट्रेनमधून बसून आपण गरमागरम चहा पिऊ शकतो, वेगवेगळे पदार्थ ऑर्डर करून खाऊ शकतो आणि त्याच वेळेला सुंदर असा बाहेरचा निसर्ग सुद्धा अनुभवू शकतो। डेक्कन क्वीन मुंबई पुण्यातील अनेकांना जोडणारी ही एक्सप्रेस आज 93 वर्षाची झालेली आहे आणि खास त्यासाठी याच ट्रेनमधनं मी आस्वाद घेणार आहे वेगवेगळ्या स्नॅक्सचा, जेवणाचा। सध्या मी आहे अशाच एका कोचमध्ये ज्यात ओपन विजडम या कोचमध्ये तुम्हाला थेट आजूबाजूचं सगळं सौंदर्य निहाळता येणार आहे आणि एक हॉटेल सारखी बसून तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे। अगदी वेगळ्या पद्धतीच्या या चेअर्स आहेत, बसायलाही कम्फर्टेबल आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीचं सौंदर्य तुम्ही इथून बघू शकता हे अतिशय वेगळा हा प्रवास असणार आहे। घाटातनं डेक्कन क्वीन जात असते आणि त्याच बरोबर इकडे आपण बघताय हे CCTVs बसवण्यात आलेले आहेत, काही सेन्सर बसवण्यात आलेले आहेत। या कोचचे दरवाजे सुद्धा स्लाइडिंगचे दरवाजे आहेत। हे अशा पद्धतीचे हे स्लाइडिंग दरवाजे आहेत आणि अतिशय सुंदर असा हा नवीन लुक तुम्हाला या कोचचा पाहायला मिळणार आहे। याच कोचमध्ये तुम्हाला ओपन किचन सुद्धा पाहायला मिळणार आहे। साधारणपणे एका वेळेला 40 लोक या कोचमध्ये बसून खाऊ शकतात, तर दुसरीकडे मात्र याच कोचमध्ये तुम्हाला वेगवेगळे पदार्थ लाईव्ह बनवताना सुद्धा पाहायला मिळू शकतात। इथे ओपन किचन आहे जिथे तुम्हाला चहा, कॉफी किंवा लहान बाळांसाठी गरम दूध हवं असेल तर तेही मिळू शकतं। तर आपण समोर बघताय हे किचन आहे आणि या किचनमध्ये मायक्रोवेव्ह पासून इतर अनेक सुविधा आहेत ज्या मदतीनं तुम्हाला या ट्रेन मधल्या रेस्टॉरंटमध्ये अर्थात डेक्कन क्वीन मधल्या या कोचमध्ये बसून पॅन्ट्री एरियातल्या सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे। दिसायला खूप सुंदर आहे आणि पहिल्यांदाच रेल्वेकडनं आता या नवीन प्रकारच्या कोचची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच डेक्कन क्वीनची शान ही अधिकच वाढलेली पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्तंबूल इथं नुकत्याच झालेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी महिला बॉक्सर निखत झरीन आणि तिची सहकारी मनीषा मौन तसंच परवीन हुडा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली। निखतनं फ्लायवेट गटात सुवर्णपदक जिंकलं। मनीषा आणि नवोदित परवीन यांनी अनुक्रमे 57 किलो आणि 63 किलो वजनी गटात पोडियमचं स्थान पटकावलं। पंतप्रधानांच्या भेटीनंतर त्यांच्यासोबत काढलेला फोटो शेअर करताना निखतनं ही भेट म्हणजे आमचा सन्मान असल्याचं म्हटलं। रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड आणि प्लास्टिक लेग्नोस्पा यांनी एकत्रित भागीदारी करत एक करार केलाय। या कराराच्या माध्यमातून रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड हे आता प्लास्टिक लेग्नोस्पा टॉय मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये आहे 40% भागीदार असणार आहेत। प्लास्टिक लेग्नोस्पा या कंपनीची मालकी सिनिनो ग्रुपकडे आहे। गेल्या 25 वर्षांपासून ही कंपनी युरोपमध्ये टॉय प्रोडक्शनच्या उद्योगात अग्रेसर आहे।